निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घ्या, सांगलीला तुमची गरज आहे असे साकडे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना घातले। यावर हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलाय, तरीही तुमच्या भावनांचा आदर करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून फेरविचार करतो अशा शब्दात आमदार गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिलाय। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली। सकाळी भाजपाचे सुमारे 200हून अधिक कार्यकर्ते राजवाड्यातील आमदार गाडगीळ यांच्या निवासस्थानासमोर जमा झाले होते। त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना आपल्या निर्णयाचा विचार करण्यासाठी साकडं घातले। अनेक कार्यकर्ते यावेळी भावनिक झाले होते। माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, धीरज सूर्यवंशी, अशरफ वांकर, दीपक माने, मोहम्मद अली बागवान, अभिजित मिराजदार, सुभाष गळदे, अतुल माने, गीतांजली ढोपे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून आमदार गाडगीळ यांना निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे। तुम्ही निर्णय मागे घ्यावा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या। त्यानंतर आमदार गाडगीळ म्हणाले, हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलाय। 2 वर्षांपूर्वीच माझ्या बंधूंशी याबाबत मी चर्चा केली होती। पक्षाने मला सर्व काही दिले, कधी विधान भवनात जाईन असं वाटत नव्हतं, पण 2 वेळा ती संधी मला मिळाली। या निर्णयाबाबत मी वरिष्ठांना नाही कळवलंय। तुमच्या भावनांचा आदर करून आणखीन 4 दिवसांनी विनोद तावडे सांगलीत येणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मी निर्णयाचा विचार करतो असं त्यांनी स्पष्ट केलंय।